आला पाहिजे। मी आधीच तुम्हाला सूचना दिली होती की आपला प्रतिनिधी कॉम्बॉक्समध्ये नसेल तर नक्कीच आम्हाला नावं पोहोचवता येत नाहीत आणि त्यामुळे जो आयोजकांचा काही निर्णय असेल तो मात्र तुम्हाला काही न बोलता ॲक्सेप्ट करावा लागेल। धन्यवाद। चला मॅचकडे आपण बोलतोय। स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला मिळतील। सर्वेश आणि ऋषी या ठिकाणी दोन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। साई कृपा शिरोळे संघाचे प्रतिनिधित्व करताना सलामीसाठी आलेली ही जोडी या ठिकाणी आपण पाहतोय। तर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत। 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुमच्यापर्यंत आहे। तर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर मात्र तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सामना सुरुवात करतोय आपण। गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट। हा पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने। जर आपण विचार केला तर नक्कीच डीप पॉईंट पर्यंत ही बाउंड्री लाईन आपण पाहतोय आणि त्यानंतर डीप थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेने जर तुम्ही फटका खेळाल तर तुम्हाला मिळेल मात्र एक धाव। गोलंदाजी करत असताना आपण षटक क्रमांक पहिलं पाहतोय। 2 क्षेत्ररक्षक, 1 क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने, दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने तैनात ठेवणार आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना या ठिकाणी उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज आपण स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आणि त्यावेळेस गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेचा फटका अगदी समोरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे। चेंडू वन बाउन्स लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय। पहिला चौकार। कम ऑन डीजे। थँक्यू सो मच डीजे मास्टर। आपण या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त प्रहार, चेंडू वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय। चांगला फटका, चौकार। आधीचा फटका सुद्धा तितकाच चांगला होता, मात्र क्षेत्र लिवडलं होतं। बॅकवर्ड पॉईंट त्या ठिकाणी केवळ एक धाव होती, मात्र या ठिकाणी ऑन द राईज, ऑन द अप समोर चेंडूला भिरकावून दिलंय। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होतोय। आता तोच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगांच्या दिशेनं पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू। पंचांचा हा इशारा आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय की हल्ला चेंडू मात्र नक्कीच अवांतर आहे। षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना या सामन्याचा आपण विचार केला तर नक्कीच एक चांगली लढत, एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल। यावेळेस मात्र प्रयत्न जरूर चांगला होता। बॅकफुटवरती पंच स्कोर ऑफ द विकेट। चेंडू डीप पॉईंट सीमारेषा पार अलॉंग द कार्पेट येतोय। दणदणीत खणखणीत चौकार। अमोल जाधव यांचा आवाज आपण ऐकला। आई तुझा डोंगर गीत यूट्यूबच्या माध्यमातून 10 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि गेल्या 2 वर्षांमध्ये या संगीतकारांना नक्कीच एक प्रसिद्धी मिळवली। दृष्टी नसताना केलेलं कंपोजिशन असलेलं गीत। ज्यावेळेचा चेंडू कमबॅक करणारा पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत। एक चौकार लॉंगॉनच्या दिशेनं आणि एक चौकार आपण जर विचार केला तर नक्कीच डीप पॉईंटच्या दिशेनं आपण अलॉंग द कार्पेट पाहिलाय आणि त्यानंतर गोलंदाजानं केलेलं कमबॅक सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे, प्रामुख्याचा। गोलंदाजी करताना आपण गोलंदाजांना मैदानावरती पाहतोय। या षटकातील असेल पुढचा चेंडू। ज्यावेळेस मात्र विचार केला जाईल दोन्ही पंच सक्षम आहेत, कोणत्याही संघावरती अन्याय जरूर होणार नाही, मात्र दोन्ही पंच एकमेकांसोबत या ठिकाणी जरूर आउट किंबहुना नॉट आउट याची पुष्टी करताना पाहायला मिळतील आणि दोन्ही पंच अगदी सक्षम आहेत। अपील झालंय आणि मैदानावरती अपीलला उचलून धरतोय आणि नक्कीच या माध्यमातून आमच्यापर्यंत डिसिजन येतो की फलंदाज बाद आहे। बॅक टू द पॅव्हेलियन। कम ऑन डीजे।
मच डीजे मास्टर. आपण पाहिलं त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. सर्वेची महत्वाची विकेट होती ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते. नवीन फलंदाज धीरज मैदानावरती येईल. स्ट्राईक वरती पाहायला मिळेल गोलंदाजच्या मोर्चावरती जयेश सज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ही संधी गमावलेली पाहायला मिळते. प्रामुख्याने विचार केला तर फलंदाजानं रिस्क उठवली होती, मात्र अशा वेळेस जर आपण विचार केला तर नक्कीच या सामन्यांचा आपण अनालिसिस केलं तर एक षटक पूर्ण होतंय. एका षटकानंतर 10 धावा बॅटिंग पॉवर प्ले असताना पाहायला मिळाल्यात आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर नक्कीच या मैदानावरती अजून सुद्धा 3 षटकं येणं बाकी आहेत. सामन्याकडे आपण बोलतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. प्रामुख्याने आपण विचार केला तर षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये 10 धावा आलेल्या आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती. आता मात्र गोलंदाजामध्ये होईल बदलाव. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिली लढत, पहिली मॅच आज आपण पाहतोय. आपल्या संवेद गेल्या 3 दिवस आणि उद्याचा दिवस यासिन मर्चंट सर यांना आपण ऐकतोय हिंदी समालोचन करत असताना. एक माईकला सुटेबल असा आवाज आणि नक्कीच सर्वांना आवडणारा आवाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं असे यासिन मर्चंट सर आमच्या संवेद आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये शंतनू चव्हाणला आपण पाहिलं होतं. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवरती उभा होता, फील्ड करण्याचा प्रयत्न, डीप स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट स्कोअर क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्की अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस मात्र कन्वर्ट केलं गेलं. फॅन्टॅस्टिक फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन 2 बॅट्समन्स. अशा पद्धतीने आपण धावफलकावरती नोंदवणाऱ्या धावा पाहतोय. षटक क्रमांक दुसरा असताना पूर्णतः पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट करणारी फलंदाजी आपण सर्वेच्या माध्यमातून पाहिली होती, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते. प्रामुख्याने कमबॅक केलं गेलं गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ज्या गाड्या तुम्ही रस्त्यामध्ये पार्क केल्यात समोरच येत असताना त्या गाड्या रस्त्यात पार्क आहेत, त्या गाड्या तुम्ही तिथून काढा, कारण या ठिकाणी येणाऱ्या बहुतांश गाड्या आहेत. सामन्याकडे आपण वळूयात. अत्यंत चांगली मॅच, चांगली लढत मैदानावरती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, ज्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांमध्ये आपण स्पर्धा पाहत आहे. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. तदरम्यानचा हा पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज सत्यम. पहिल्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. एका चांगल्या धावसंख्येची गरज नक्की आहे 4 षटकांमध्ये. यावेळेचा फटका आता मात्र ओळखलं होतं. या चेंडूवरती प्रहार जरूर आहे आणि चेंडू डीप मिड विकेटला क्लिअर करत चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र आपण पाहिलं तर लालच देण्याचा प्रयत्न केला होता. असे 2 चेंडू आपण पाहिलं फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतोय तो. यावेळेस मात्र जरूर पंचांचा इशारा वेट फॉर द डिसिजन यासाठी देताना वाईट. जर आपण विचार केला तर पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर पडणारा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. आणि सामन्यांचा जर आपण विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा आणि साई तालकांचं आयोजन, ज्या आयोजनामध्ये कोणती कमतरता नाही. प्रत्येक दिवसामध्ये आपण जे आयोजन पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा सज्ज. यावेळेस मात्र आता पूर्णतः चकवणारा बीट करणारा चेंडू असेल, कारण पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर काढण्याची वृत्ती आतापर्यंत आपण पाहिली तर फिरकी जादू मैदानावरती पाहायला मिळते. प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आतापर्यंत एक चेंडू अवांतर जरूर आला होता, मात्र या चेंडूवरती नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून आलाय. यावेळेचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अगदी समोर आहे, लॉंगॉनच्या दिशेने होता, मिडॉनच्या दिशेने फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावफलकावरती धावा जमतात. ज्या बाजूने सागरी गणेश तळ गोलंदाजी करतोय
दुसऱ्या बाजूने साई कृपा शिरोली संघाची ही फलंदाजी मैदानावरती सुरू आहे। यावेळेचा चेंडू मात्र आपण जर पाहिला तर पडल्यानंतर लेगस्टिक सोडून जाणारा पाहायला मिळतोय आणि यानंतर जर विचार केला तर एक अवांतर चेंडू हा मैदानावरती पाहायला सुद्धा मिळतोय। धावफलकावरती 23 धावा बनलेल्या आपण पाहतोय। तर दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पडल्यानंतर नक्कीच चेंडूवरती उसळी होती। छोटा तो गुडलिंग चेंडू आपण पाहिला आणि प्रामुख्याने पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू फलंदाजाच्या कक्षेमध्ये नव्हता। तो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर धावफलकावरती 23 धावा आल्यात, 24 धावा आल्यात, माफ करा। 2 षटकांनंतर 12ची सरासरी या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अजून सुद्धा 2 षटकं येणं या मैदानावरती बाकी आहेत। प्रामुख्याने जर आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये किती धावा या धावफलकावरती अर्जित केल्या जातील ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची असणार आहे। यानंतरचा सामना दिलदार बागदांडा विरुद्ध साई आवास। या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। साई आवास विरुद्ध दिलदार बागदांडा या दोन्ही संघांना मी पुकार देतोय की आपण या ठिकाणी नक्कीच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। नंतर आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 24 धावा लागल्यात। षटक क्रमांक 3 यावेळेचा फटका आपण पाहतोय, फटका फसलाय। क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करण्याचा प्रयत्न करेल, डीप स्कोअर लेगला धाव घेण्याचा प्रयत्न अगदी सक्षमपणे या धावा पूर्ण होत आहेत आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं विचार केला तर नक्कीच या 2 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावांनिशी आपण धावफलकावरती येणारी धावसंख्या पाहिली तर 26 धावा या धावफलकावरती नोंदवलेल्या अर्जित केलेल्या पाहायला मिळतात। ज्यावेळेस मात्र आपण पाहू शकतोय चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय। षटक क्रमांक 3 यानंतर येणारा एकमात्र षटक असेल। या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हे महत्त्वपूर्ण षटक आहे। सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा येणं गरजेचं असतील कारण 4 षटकांमध्ये हे जे मैदान आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी काल 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं 5 षटकांमध्ये 80 धावा सुद्धा बनल्या होत्या। समोर अलॉंग द कार्पेट चेंडू आलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्या दरम्यान धाव मिळेल ती म्हणजे केवळ एकमात्र धाव। धावसंख्येचा आपण विचार केला तर नक्कीच धावफलकावरती येणारी धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली। यावेळच्या फुलटॉस चेंडूला फुल टोललाय, चेंडू डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर येतोय। पुन्हा एकदा गगनभेदी गगनचुंबी षटकार। अगदी महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत घोड्यावरती केला जायचा। आज जर आपण आपल्या गाडीने मुंबईपर्यंत गेलो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उठता येत नाही कारण पाठीचा कणा ज्या पद्धतीने आपण जर पाहिला विचार केला तर नक्कीच सर्व प्रवास या इतिहासामध्ये घोड्यावरती केला जायचा। 100-300 किलोमीटर पर्यंतचा प्रवास या गोष्टी इतिहासामध्ये आहेत कारण तेव्हाची माणसांची ताकद आणि आत्ताची या माणसांच्या ताकदीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। सामन्याकडे आपण बोलूयात। यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा येईल, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळचा फटका कनेक्शन अगदी योग्य, चेंडू काऊ कॉर्नरला क्लिअर करेल, चेंडू येतोय बाउंड लाईनच्या बाहेर, बिग बिग अँड बिग 6। ठिकाणी पूर्ण होत आहेत। 3 षटकांनंतर 41 धावा धावफलकावरती आलेल्या आपण पाहतो। एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना साई कृपा शिरवली खारेपाट योगामधील नामांकित संघ आपण पाहतोय। कालचा दिवस जर आपण सर पाहिला तर नक्कीच काल चर्चा होती टेनिस क्रिकेटच्या पटलावरती रायगड विरुद्ध ठाणे मॅच, ज्यामध्ये लागोपाठ 3 षटकार विश्वजित ठाकूर मोठ्याने मारले आणि तब्बल 66,000 काल कमवले। हे क्रिकेटमध्ये वाढलेला पैसा आणि क्रिकेटमध्ये वाढलेली व्यावसायिकता सुद्धा आपण पाहतोय। 5 मिनिटांमध्ये 66,000 मी कुठेच पाहिले नाहीत आणि जे काल विश्वजित ठाकूरला दिले गेले। रायगड विरुद्ध ठाणेची मॅच होती आणि नक्कीच ज्या पद्धतीनं
टेनिस क्रिकेटमध्ये वाढलेला पैसा, व्यावसायिकता या सर्व गोष्टींविषयी आपण नक्की बोलणार आहोत. तो दरम्यान षटक क्रमांक अंतिम. जावेदचा फटका आपण पाहतो. चेंडू वन बाउन्स, चेंडू सीमारेषा पार येतोय. जबरदस्त फटका, चौकार. अगदी उतार आहे. जोरदार धावत येत असताना या ठिकाणी झेप घेऊन मग चेंडू डिलिव्हर केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. चांगला वापर या ठिकाणी खांद्याचा केला जातो. आणि त्याच वेळेस मात्र आपण पाहतो या इंजुरीज सुद्धा क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यात यासिन सर. आणि इंजुरी नंतर ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय काय पुनरागमन केलंय, बदली यष्टी उद्ध्वस्त केल्या. इट्स अन अ क्लीन बोल्ड, कम ऑन डीजे मास्टर, क्या बात. जरूर आपण पाहतोय निवेदन. निवेदन म्हटल्यानंतर नक्कीच एक अर्ज. ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये अशी बरीचशी नावं यांच्या संघामध्ये जर आपण विचार केला तर अनमोल आहे. त्यानंतर निवेदन एक अनोखं नाव आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं आपण जर विचार केला तर या ठिकाणी स्ट्राईकवरती आपण पाहतोय तो म्हणजेच निवेदन. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सौरभ. ज्यावेळेस बॅटची कडा होती, चान्स गमावलाय. आपण प्रामुख्याने विचार केला तर चेंडू डिक्लोजोनच्या दिशेने गेलाय, बॅटचा स्पर्श केला होता. एक सर्वात मोठा चान्स या ठिकाणी गमावलेला आपण यासिनजी पाहतोय. जर सामन्याकडे आपण विचार केला तर मैदानावरती धावा जमल्या 47 धावा. आणि अजून सुद्धा या षटकामधील 2 चेंडू येणं बाकी आहेत. सौरभची कमालीची गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळेस मात्र आपण पाहतो पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अगदी पायापर्यंत स्पर्श झाला. आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर यानंतरची मॅच आपण पाहत आहोत दिलदार बागदांडा विरुद्ध साई आवास. या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. या षटकानंतर नक्कीच नाणेफेक केली जाईल. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा बोलतोय, ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. नियंत्रण नाहीये, नियंत्रण गमावलंय. नियंत्रण फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नियंत्रणामध्ये नसताय तर नक्कीच हे करत असताना तुम्ही एक अतिरिक्त धाव या मैदानावरती नक्की द्याल. सामन्याकडे आपण बोलतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. सौरभ सज्ज झालाय. यावेळेचा फटका नियंत्रणामध्ये फलंदाज नव्हता पूर्णतः, कारण कनेक्ट करता आला नाही, किंबहुना या चेंडूवरती तितकीशी गती नव्हती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णत्वाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. आणि 4 षटकांनंतर धावफलकावरती येणारी धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जमल्यात त्या म्हणजेच 50 धावा. आणि 51 धावांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच संघर्ष. जर आपण पाहिलं तर 51 धावा 4 षटकांमध्ये अगदी चांगली टोटल मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूनं दिलदार बागदांडा संघाला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला साई आवास या दोन संघाच्या दरम्यान यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जाताना एका लाईनअपमध्ये, येताना एका लाईनअपमध्ये हे शिस्तबद्धपणा क्रिकेटमध्ये आपण आणलाय. आणि प्रामुख्यानं पाहायला सुद्धा ते अत्यंत योग्य पद्धतीने पाहायला मिळतंय. 51 धावा करायच्यात सागरी गणेश स्थळ संघाला आणि 51 धावा रोखायच्यात साई कृपा शिरवली संघाला. दोन्ही संघांना असे समान शुभेच्छा आपण बोलतोय पुन्हा एकदा टॉसबॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी मी साई दिलदार बागदांडा आणि साई आवास या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला कर्णधार या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद. ओव्हर टू डीजे.
यानंतर आपण टॉस जरूर करणार आहोत. मात्र टार्गेट जर आपण पाहिलं तर जे टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे 50 धावांचं, 52 धावा करायच्या आहेत. 52 धावांसाठीचा संघर्ष कशा पद्धतीने येतोय हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी घेऊन जातोय आमचे सन्माननीय सर यासीन मर्चंट यांच्याकडे. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद यश. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. साई क्रीडा मंडळ झारखंड आयोजित एक भव्य दिव्य मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस सन्माननीय सुनीलजी कदम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा आणि नेटकी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 40,000 रुपये रोख आणि हे पुरस्कृत केलेलं आहे सन्माननीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती ज्या सर्व ट्रॉफीज सजलेल्या आहेत त्या सर्व ट्रॉफीज सौभाग्यवती संजना सुनील कदम सदस्य ग्रुप ग्रामपंचायत परहूर यांच्या माध्यमातून आपल्याला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि अंतिम सामना असेल. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यासाठी एक स्मार्ट वॉच देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. आणि हे स्मार्ट वॉच सन्माननीय प्रतीक भगत सासवणे यांच्या वतीने इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक शूजची जोडी असणार आहे आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी सुद्धा असेल. इम्प्रेशन मेन्सवेअर सुमित ठाकूर यांच्या वतीने हे पारितोषिक प्रोव्हाइड केलेलं आहे. सामना सुरू होतोय. 51 धावांची गरज आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहला ओवर लेके आए हैं धीरज, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है जयेश लट, नॉन स्ट्राइकिंग एंड पर हसनैन कुरैशी. पहली गेंद हवा में खेल दिया है उसे, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद. काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर. पहली गेंद पर चौके से आगाज किया है जयेश लट के बल्ले से आता हुआ ये पहला चौका. डीजे जयेश लट एक बहुत ही नामचीन बल्लेबाज है. एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से अक्सर उन्हें जाना गया, पहचाना गया, क्योंकि आप सभी को याद होगा सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी इन्होंने एक टूर्नामेंट का आयोजन किया था और वहां पे मैन ऑफ द सीरीज का खिताब इन्होंने अपने नाम किया था और एक बाइक के मालिक बने थे. उसी जयेश लट के बल्ले से बैक टू बैक ये दूसरा बड़ा स्ट्रोक. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए.
इनके ऊपर बड़ा स्ट्रोक ही खेलना है, इस मानसिकता के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। कमाल की बल्लेबाजी। ओहो, मगर इस अंतिम गेंद के ऊपर प्रभावित किया है, कसावट भरी गेंदबाजी देखने को मिली। बाउंसर का इस्तेमाल किया क्योंकि गेंदबाज जानते थे कि अब इसके अलावा कोई चारा नहीं है। पहले ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर, 20 जीतने के लिए कुल मिला के 51 रनों की जरूरत, यानी अब बचे हुए 3 ओवर में 31 रनों की जरूरत है। हेलो, धीरज का ये पहला ओवर काफी खर्चीला और महंगा रहा। धीरज ने इस ओवर में 20 रन खर्च किए। 30 गज का दायरा मौजूद था। जयेश लट की मानसिकता स्पष्ट थी, पूरी तरीके से साफ नजर आ रही थी कि पहले ओवर में जो कुछ भी हो जाए, यहाँ पे बड़े स्ट्रोक खेलना ही है, रिस्क उठाना ही है, और रिस्क उन्होंने उठाया और उन्हें फायदा होता हुआ दिखाई दिया। पहले ओवर में 20 रन आने के बाद अब गेंदबाज के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। फुल टॉस गेंद, पहली मर्तबा हसनैन थे स्ट्राइकिंग एंड पर, बाएं हाथ के बल्लेबाज। फुल टॉस गेंद का उतना फायदा नहीं उठा पाए, हालांकि बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था, ऑन ड्राइव में तब्दील किया था, मगर डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे क्योंकि 30 गज का दायरा यहां से हट चुका है और इसी वजह से हसनैन को एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हसनैन ने भी अपना खाता खोला पहली गेंद पर। जयेश 2 छक्के और 2 चौकों की सहायता से 6 गेंदों में 20 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि हसनैन ने अभी अभी अपना खाता खोला। दूसरा ओवर लेके आए हैं निवेदन, राइट आर्म राउंड विकेट जयेश लट के लिए। जी हां, इसमें तब अच्छी गेंद थी, गेंद तकरीबन बल्ले के स्टीकर पर लगी थी। पुल करने का प्रयास कर रहे थे मगर डीप स्क्वायर लेग के फील्डर थोड़ी सी गलती कर गए और उस गलती का पूरा फायदा उठाया बल्लेबाज जयेश लट ने। देखते देखते यहां पे जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन कन्वर्ट कर लिया है और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 23 पर। 23 रन ऑन स्कोर कार्ड। जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर के मैच में 51 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। पहले ओवर में 4 कदम आगे की तरफ सागरी गणेश स्थल चलती हुई दिखाई दे रही है, मगर दूसरे ओवर में निवेदन जरूर यहाँ पे वापसी करेंगे। मगर इस पर दबा ओवर पिच गेंद उसे उछाल कर खेला है काउ कॉर्नर के ऊपर से। गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 29 पर और यहां पे फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप पर और उसे पुल करने के प्रयास में चूक गए थे। गेंदबाज निवेदन ने रफ्तार को धीमा किया था, स्लोवर 1 गेंद की थी, उनके पास जो एक स्टॉक बॉल थी उसका इस्तेमाल किया और बल्लेबाज को चकमा दिया है। बल्लेबाज को विदा मनस्थिति में डालने की कोशिश। जी हां, इस मरतबा जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला है कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग। इस मरतबा 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा, मगर दोनों भी बल्लेबाज 1 रन से भी खुश होंगे। सागरी गणेश स्थल के लिए एक अच्छी बात यह है कि दोनों भी बल्लेबाज अभी भी सही सलामत, अभी तक कोई भी विकेट उन्होंने नहीं खोया है। पहले ओवर में 20 रन आने के बाद दूसरे ओवर में भी एक छक्का हमें देखने को मिला है। कुल मिला के अब तक 5 गेंदों में 10 रन उन्होंने खर्च किए हैं। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से 21 रनों की और जरूरत। निवेदन की अगली गेंद। जी हां, थोड़ा सा स्टंप को छोड़कर हटकर खेलने की कोशिश कर रहे थे हसनैन, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आएगी ऐसा अंदाजा था शायद हसनैन का, मगर गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं।
देखते देखते दूसरे ओवर की भी यहाँ पे समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 20 रन, दूसरे ओवर में 10 रन। अब यहाँ पहले ओवर में 20 रन, दूसरे ओवर में 10 रन, कुल मिला के 15 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। 10.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, यानी हर ओवर में एक बड़ा स्ट्रोक आना लाजमी है। इस बीच नए गेंदबाज आए हैं सागर। सागर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि इसी ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। ये निर्णायक ओवर होगा। इस बीच लेग स्टंप के बाहर भटके अंपायर जी ने वाइड का इशारा किया है। एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। इस तरह से अतिरिक्त रन देना आपके लिए मुनासिब नहीं होगा। विकेट टेकिंग गेंदबाजी करनी होगी। जी हां, इस मरतबा शॉ हाफ ट्रैकर गेंद, उसे स्क्वायर कट कर दिया है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। जयेश लट अपने आप से नाराज, अपने किस्मत से नाराज, क्योंकि अगर थोड़ा स्क्वायर खेला होता तो शायद यहां पे 4 रन मिल सकते थे, क्योंकि शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर हम देख सकते हैं 30 गज के दायरे के अंदर, और उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ। मगर ये गेंद रोकना किसी भी खिलाड़ी के लिए बहुत मुश्किल था। मगर बिहाइंड विकेट, बैकवर्ड पॉइंट की दिशा में डिक्लेयर जोन होने की वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 32। जी हां, इस मर्तबा उनके पाले में गेंद, सामने पड़ी हुई गेंद थी, उसे हाफ वॉली बनाकर बहुत ही खूबसूरती के साथ बॉलर के सर के ऊपर से खेला है, तीर की तरह सीधा ये छक्का। रहे हैं, क्या आधा शतक यहां पे लगा सकते हैं? 14 रन दूर है अपने आधे शतक से जयेश लट। ओहो, अच्छी गेंद जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था, रन लेने का मन बना लिया था, मगर वक्त रहते हुए उन्होंने अपने फैसले को बदल दिया है और इसी वजह से दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। दिलदार बागदांडा आणि साई आवास या दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी सूचना असेल की यानंतरची मॅच आपली आहे, त्यामुळे दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतील। जीतने के लिए 12 रनों की जरूरत। इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। इस ओवर में सागर ने कुछ अच्छी गेंदें की, कुछ खराब गेंदें की, मिला जुला ये ओवर रहा। विकेट टेकिंग गेंदबाजी आपके पास दूसरा कोई चारा नहीं है। फुल टॉस गेंद, उसे फिर से एक बार बहुत ही बढ़िया तरीके से खेला है, डीप मिड विकेट की दिशा में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और हसनैन एक ही रन लेना चाहते हैं। मैच 1 मिनट। और देखिए वहां पे हमारे वॉलंटियर्स हैं और इसी वजह से उनके जरिए से एक इशारा आता हुआ चौके का। जयेश लट को यहां पे 4 रन मिलेंगे। इस चौके की सहायता से रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई 43 रन, 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चला आवाज, आपण आला नाही आहात, तुम्हाला हा माझा अंतिम पुकार आहे। साई आवाज संघ तुम्ही यायचा आहे आणि या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार वेट करतोय। दिलदार बागदांडा उपस्थित आहे, टॉस करणारे व्यक्ती उपस्थित आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी थांबलोय। तर साई आवाज आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचा आहे। या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजेच गोकुळ्याचं।
हॅलो, दिलदार बागदांडा या संघाचा कर्णधार उपस्थित होतोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय परुपाडा गावामधील एक असा व्यक्ती जे डावखुरी हाताने फलंदाजी करताना त्यांना अख्खा अलिबाग नाही रायगड ओळखतं. साईआबादचा कर्णधार येतोय. बागदांडा संघाचा कर्णधार या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये टॉसबॉक्समध्ये यायचा आहे. प्लीज 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल. सहा धावांची गरज. टॉस आपण करतोय. या ठिकाणी नाणेफेक केली गेली आहे. टॉस साईआबाद. तर आपला निर्णय काय आहे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. प्रतिस्पर्धी संघाला देखील शुभेच्छा असतील. चांगले खेळा, चांगलं क्रिकेट आम्हाला अनुभवायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सामना अतिअटीचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद यश. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत थी. अब पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप अंपायर जी ने वाइड करार दिया है. 6 गेंदें और 5 रनों की जरूरत. हवा में उछाल कर खेला है मगर इस मरतबा शायद ऊंचाई ज्यादा होगी और लंबाई भी ज्यादा. ओहो, शानदार कैच था मगर सीमा रेखा के बाहर जाकर वो खुद गिरे और गेंद भी गई और इसी वजह से यहां पे ये मैच जीता है बल्लेबाजी करने वाली टीम ने. सागरी गणेश स्थल बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. सन्माननीय कुतुबुद्दीन कप्तान मॅन फ्रॉम सोगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील कदम या स्पर्धेचे सर्वा यांच्या वतीने कुतुबुद्दीन कप्तान यांना विनंती करणार आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय कुतुबुद्दीन कप्तान. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपण पाहतोय या